हॅलो मंडळी, तुमचं परत एकदा स्वागत आहे अनिकेत माझ्या युट्यूब चॅनलवर. आज आम्ही चंदीगड व डायरेक्ट चालले वृंदावन, कृष्णाची नगरी ना. बघू आमच्या वाटते काहीतरी 420 का 430 काहीतरी किलोमीटर आहे ना. तो कमी टायमात जरा कापण्याचा प्रयत्न असेल आमचा, कारण की घरातून जायचं आम्हाला. तर चला कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये. तुम्ही आता गाडी गया हमारा गाड्या गेल्या पुरं ना. नेहमीप्रमाणे आम्हीच लास्ट ना. खरं मनापासून जाम इच्छा होती का प्रेम मंदिरला जावाची ना. फायनली तो टाइम आले. आणखी अजून कवरा किलोमीटर दाखवते. 300 किलोमीटर 4 तास लागतील आपल्याला. अजून 4 तास. अरे यू पार करेंगे यू पार तर झाला. घंटा रनिंग करू जेऊ कुठेतरी. जरा भाऊची तब्येत बिघडलेली, ताप आलता. आता फ्रेश आहे का? आता बरं वाटतं जरा मला. बरं वाटते का? काल रात्री गोळी घेतली तर भारी वाटलं. पुण्याला तुझा कसा आहे? काल कसा वाटला तुला? काल फुल एन्जॉय केला आम्ही. आता पुढे आम्ही चाललोय, बघूया. पुढचा प्रवास आमचा मंदिरात आहे. देवदर्शन. एक ते 1.5 तासाची रनिंग आहे. आता थांबले आम्ही नाश्ता करासाठी. आमच्या जवळच आहे मंदिर. एकदम भूक लागली असेल, कारण की बराच टाइम झाला काही खालाच नाही आम्ही. मारो वृंदावन गए छेरो भाई भोलेनाथ. महादेव वाह बेटे है हमारे भोलेनाथ. अजून मागं पण का तिथे दिवे वाटते, ती पण दुर्गा माता आहे. आता दर्शनासाठी आम्ही आज पाऊस आवरे जोरात लागले. वृंदावनमध्ये एकदम बसता 15 सेट आहे. नाही आमचे अंकल्स राहिले पण पाणी जाम आहे. डेंजर पाऊस लागले. VIP दर्शन आहे ते पण आपल्याला आहे, पण VIP आहे. पण मंदिरापर्यंत पोहोचलं पाहिजे. आमचं वातावरण आवडा खराब होता ना. नुसता दमट बेकार काम झाले एकदम. वाटी दर्शन करून येणार आहे का वाटते. हर्षददा भाऊ वेणे गावचे. आता आपल्याला दर्शनाला जायचं होतं ना. आपलं पाणी आले कसं काय जमल. भूषणदा कराय का यार? आता तिथे फक्त मनोरंजनसाठी. आता काही ना काही पाऊस आवडे जोरात आले ना. मंदिर वाटते 8:30 वाजता काहीतरी बंद होणार आहे. पाऊस जाम ना. आमची अकिल्ला केसनबाडी. राधे राधे. पावसाने जरा साथ दिल्या आम्हाला. पाऊस थांबले तर लवकरात लवकर जावं लागेल. मंदिर पण बंद होता. टाइम झाला 8:30 वाजता मंदिर वाटते बंद होते. जरा अजून 15-20 मिनिटं पाऊस जरा थांबला तर बरं होईल. एकदम डेंजर आहे या गर्दीमध्ये दर्शन आहे मला. गेटापर्यंत तुम्हाला जायचं वाटेल ना. हो आजच फ्लॅट आहे. फ्लॅट मी जाईन. मंदिरात यायला मी 500 किलोमीटर नॉन स्टॉप गाडी चालवली. गादारनं बघू शकता तुम्ही काय प्लेस आहे. म्हणजे भाऊ पहिल्यांदा आले वाटते इथं. पहिल्यांदा आले ना. पहिल्यांदा आलो. माझी दुसरी फेरी आहे. पण ज्या टायमाला मी ब्लॉग नव्हता बनवत, म्हणजे चालू केलता पण इथं बनवला नव्हता मी. आज परत एकदा ती इच्छा पूर्ण आली ना. तुम्ही बघू शकता कसा काय प्लेस आहे ना. गर्दी आवरी आहे ना, बेहिसाब आहे एकदम. फक्त आवरात जरा लवकर यायला पाहिजे होतं आम्ही. अजून 1 घंटा इथं परफेक्ट झाला असता सगळा. तरी पण आता भारीच आहे सगळा ना. जेवढा दाखवायचा प्रयत्न असेल तेवढा करतो. VIP दर्शन आहे. दर्शन VIP आहे ना मेन. म्हणजे बाकी बिहारीचा पण झाला पाहिजे आल्यावर केला. पहिला आता फोटो काढतो सगळं. सावराच आमचा चुकला. जरा दिवसा येवायला पाहिजे होता. अख्खा एकदम बघार काय अख्खा 1 दिवस इकडे झाला, कारण की अजून 2-3 स्पॉट पण आण ना. गर्दीचं जाम आहे. बघू आहे आमचं दर्शन तेवढ्या टायमान होते. मंदिराची मंदिर
अक्षय भाऊ दर्शन करून कसं वाटलं तुला? एकदम मस्त, मन प्रसन्न झाला भाऊ. अजून मंदिर म्हणजे फिरार गावरा काही बी आहे ना ते बघू शकता इकडं पण. तुम्ही पण नक्कीच या इथं नाही येशाल तर इथं फक्त 2 दिवसासाठी या. बराच काही बी इथं बाकी बिहारी मंदिर आहे, इस्कॉन टेम्पल आहे, परत प्रेम मंदिर ना मथुरामध्ये पण बरा म्हणजे कृष्णाचा जन्म आहे ना. परत तिथून बरसाना गाव आहे जो राधेचा, तिथं मग तुम्ही जाऊ शकता. 2 ते 3 दिवसाचा जो प्लॅन बनवू शकता तुमचा. फक्त इथं स्टे नाही येण्या जाण्याचा जो डिस्टन्स असेल तो सोडून. आपल्याचे बाई बाबा त्याला ब्लॉक ठेवता नाही तर आपण भेटतो भरपूर माझं. आता आलं मंदिरात पाया पडायला ना अख्खा भिजल्या विषय म्हणजे ना. सध्या तरी मंदिराचा या बंद आहे ना. आमचं आरशीदाचे मुलं डायरेक्ट VIP मधले आलो आम्ही. म्हणजे नाही का ते सगळं आहे आरशीदा मुलं का 5 नंबर गेटमधले ये महत्वाची गोष्ट आहे ना. आम्ही भिजलं एकदम. ते आमचं मेंबर तिकडे बसून मला दर्शन आता दर्शन घेऊ मंदिरांच्या बाहेर निघताव ना. चप्पल चोरलेली माझी पण होती तेव्हा नाही दूर केली. चप्पल नेली म्हणजे असं मला असं वाटतं नाही. UP वर उगाच नाही मार का दया म्हणजे आपल्या महाराष्ट्रात जाम माज आहे. कारण की मंदिरात पण एकदम चुकीचा व्यवहार करतात म्हणून हे बरोबर मार खातात. दर्शन आता आहे जरा थांबले जेवायला. कारण की आवरे बाहेरचं खाऊन काही मजा नाही आली. जो आम्ही सामान आणले बनवायला फक्त 1 का 2 वेळाच फक्त जेवण बनवले आवरे दिवसात. पण आज ट्राय करू जरा जेवण कसा बनते ना. आपला घरचा जेवायला तो घरचाच आहे ना. हे पर्याद असं ना जे बनवतात जेवण छप्पत जाम भारी बनवतात आणि बाहेरचा खावापेक्षा. आज काय बनवले तर मित्रांनो आम्ही आता जेवण बिवून निघले. हे सांगता की एका स्टेप मध्येच आपल्या कॅब होता एकाचे ना इगतपुरीला याच्याशिवाय नाही पोहोचू शकत. इथे झालं एनर्जी ड्रिंक नाही गाय बी आहे ना. जाऊ दे गाय आता आपली आणि देवी आहे. आजचा देव प्रवास आहे पण मध्ये डायरेक्ट बसले रे त्यांना त्या पण हायवेला ना. आमचा प्रवास आजचा आहे 861 किलोमीटर. तुम्हाला दाखवतो तुम्ही बघू शकता तुम्ही 860 किलोमीटर. त्यातले फक्त 760 आपल्याला करायचे आहेत. बाकीचा प्रवास उद्या. आजची ट्रिपची सांगता इगतपुरीला ठेवलेली आहे. जरा एन्जॉयमेंट ट्रिपची सांगता एंड पार्टी करून करायचंय असं ठरवलंय. तर इगतपुरीवर एक विला बुक केलाय. तिकडे सकाळी 4 वाजता पोहोचू. 4 वाजता तेव्हा पूर्ण दिवस पार्टी करायची. चला आता बघू केवढा टाइम लागते मॅप मध्ये. तर कोणता बर्थडे आहे? आणि आमचा प्रदीप पाटील यांचा वाढदिवसानिमित्त करोडपती एकलोती वारीस तुमच्या काकाचा बर्थडे आहे. हॅपी बर्थडे अंकल. धन्यवाद. मला मी इंदोरला थांबलं जायचा होता म्हणजे इगतपुरी. पण पाऊस आवरे जोरान लागला ना. आवरे रनिंग कापायचा सोपा नव्हता म्हणून आहे थांबलो ना. खरं आधी मुला बड्डे करायला जाणार आहे. बड्डे करून घरी. बड्डेला काय जाऊ ठरला नाही आपला. रोडला मला निघू नंतर काय कुठे थांबायचं ते बघू. पाटीचा बड्डे आहे. आम्ही चाललो आता धाब्यावर. सर्वांनी या रात्री बड्डेला. येपर्यंत ब्लॉग 2-3 दिवसां बघितलं मी. सगळे आता तयार झाले. लास्टचा दिवस आमचे ट्रिपचा नगर कर. आवरे दिवसांत जाम मजा केली. थायलंड नंतर या ट्रिपला एकदम मजा आली ना. म्हणजे सगळाच कॅमेरा कॅप्चर नाही करू शकत. अर्ध ऑफलाईन पण होता. खरं जाम मजा आली. आम्ही सुरुवातीला निघलेलो तेव्हा एव्हरेज किती तिथे आम्हाला 14-15. आज बघू शकता मग डायरेक्ट 21. गाडी चालवण्यावर पण आहे ना.
ते तर झालाच. नेक्स्ट वीक टॉप क्लास एव्हरेज दिले. भाऊ कसं वाटतं तुला तुझ्या गाडीने एवढे आवरा एव्हरेज दिले? बरा वाटतं भाऊ. तुम्ही गाव कारले आवरा एव्हरेज? नाही काढला ना. तू पण गेम नाही वाटतं मी. ती आईशी चालवीत नाही ना म्हणून. ती गेम सगळ्यांवरच नसते ना. अरे ते आपल्या भिवंडी मध्ये रस्ते कसे आहेत, तिथे ऍव्हरेज देईल का सांग मला? ते आता झालाच. तिथे रस्ते चांगले आहेत म्हणून ऍव्हरेज येते गाडी. तरी पण 21चा एव्हरेज. कंपनीचा क्लेम किती आहे? कंपनी किती आहे तिथे? आहे 15-16 कंपनी. अरे बापरे. आणि कंपनीला ना आपण ओव्हरटेक केले. आता 22 वर जाईल. रोड पण भारी आणि मक्खन एकदम. घरी पोहोचेपर्यंत 25चा एव्हरेज येईल वाटतं आपल्या गाडीला. बघू चला येते का नाही दौरा. अख्खी ट्रिप आमची 46-84 झाले किलोमीटर. त्यानबिदा आम्ही बघता पिंपलासला इथल्या अजून खारबाव 20 ॲड करा म्हणजे परफेक्ट 4700 क्रॉस टोटल रनिंग झाले आमची. 4700 किलोमीटरचा प्रवास एकदाचा आमचा सक्सेसफुल झाला. चला हा ब्लॉग आपण इथे जॉईन करू. ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. राधे राधे.